नमस्कार प्रेक्षकांनो, 25 वर्षापासून दडलेलं गुपित आता इकडे मोक्षात सोडवते. 25 वर्षाआधी विश्वंभर आणि गाडे पाटीलच्या मध्ये जो काय गैरसमज झाला होता तो आता इकडे मोक्षात सोडवते. मोक्षाला डायरेक्ट गाडे पाटील कुठे भेटला, विश्वंभर गाडे पाटीलची कसं काय भेट होते, आता इकडे मोक्षा डायरेक्टच फार मोठी अशी खेळी साचते. तर ती मोक्षाची कोणती खेळी असते ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आपण आता इकडे पाहिलं, आता इकडे मोक्षानी ना डायरेक्ट विश्वंभरला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली असते. आता इकडे मोक्षा विश्वंभरला हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊन डायरेक्टच येणार तिथल्या हॉस्पिटलमधल्या माणसांना बोलते, हा माणूस इथे आहे, तुम्ही अजिबात कोणाला काही देखील एक सांगता कामा नये. ते हॉस्पिटलमधले बोलता, बरं ठीक आहे, आम्ही हे कोणाला काही देखील एक सांगणार नाही. आता इकडे मोक्षा याच्यामध्येच फार मस्त अशी खेळी खेळणार राहते प्रेक्षकांनो. आता इकडे मोक्षा डायरेक्टच आहे ना शुब्बूकडे जाते. मोक्षा शुब्बू श्रावणीकडे जाऊन जे काय घडलेलं असतं ते सगळं सांगते. आता इकडे मोक्षा बोलते, मला आहे ना डायरेक्टच विश्वंभरला गाडे पाटीलची ना भेट घडून आणायची आहे. बरं, मी डायरेक्टच आहे ना गाडे पाटीलला एका ठिकाणी बघितलं होतं, त्याचा अपघात झाला होता आणि मी त्याला डायरेक्टच ना दवाखान्यामध्ये घेऊन गेली आहे. बरं, आता प्रेक्षकांना याच्याने डायरेक्ट जे काय सगळं सत्य राहतं ना ते सगळं सत्य आता श्रावणीला कळणार असतं. आता इकडे श्रावणी बोलते, थँक्यू सो मच मोक्षा, आज तुझ्यामुळे जे काय कितक्या वर्षापासून गुपित दडलेले ना ते माझ्या समोर येईल. बरं, डायरेक्टच आता विश्वंभर समोर येईल, म्हणजेच काय बाबांसमोर ना जे काय सत्य आहे ना ते सत्य येईल. आता प्रेक्षकांना इकडे शुब्बू पण बोलतो, वा 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 मोक्षा, तू किती मस्त काम केलंय. बरं, तो गाडे पाटील कुठे आम्हाला अजिबात काही देखील एक माहित नव्हता, पण आता तो गाडे पाटील आपल्याला सापडलाय. आता इकडे मोक्षा त्या दोघांची ना भेट घडवून आणते. आता इकडे मोक्षा बोलते, हे बघा इथे तुम्हाला भेटायला कोण आले. बरं, आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच आहे ना तो गाडे पाटील काही देखील एक त्यांना ओळखत नसतो. आता इकडे जे काय घडलेलं असतं ना श्रावणी ते गाडे पाटीलला सांगते, पण आता इकडे त्या गाडे पाटीलवरती ना फार असे उपचार केलेले राहतात. ते म्हणजेच काय, इकडे आता या नीच ह्या नालायक अलकनंदानी तिने फार त्याला त्रास दिलेला असतो. त्याच्याने आता इकडे गाडे पाटीलचं डोकं आहे ना प्रेक्षकांनो काही देखील एक काम करत नसतं. गाडे पाटीलला थोडासा त्रास होत असतो, पण आता इकडे जे काय खेळ डॉक्टर भेटतात ना ते गाडे पाटीलवरती खूप चांगला असा उपचार करतात. त्याच्याने आता गाडे पाटील हळूहळू करत बरा व्हायला लागत असतो. तेव्हा शुब्बू पण बोलतो, आता यांना बरं व्हायला खूप वेळ लागेल, तोपर्यंत आपण काही देखील एक करू शकत नाही. आता हे जे काय कोड असं दडलेले इतक्या वर्षापासूनच, आता हाच माणूस ते कोड सोडवू शकेल. पण आपल्याला ना काही देखील एक करून यांना लवकरात लवकर बरं केलं पाहिजे. जर काय बरे झाले नाही ना तर हे कोड सुटणं फार तसं कठीण जाईल. जर आताच आपण यांची आणि डायरेक्टच या साहेबांची भेट घडून आणली ना तर हे काही देखील एक बोलू शकणार नाही, यांच्या तोंडात नाही ना काही देखील एक शब्द निघणार नाही. आता प्रेक्षकांना शुब्बू पण ना डायरेक्टच ना हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांना भेटतो. शुब्बू डॉक्टरांना भेटून बोलतो, हे बरे व्हायला किती वेळ लागेल बरं अंदाजे यांना. तेव्हा प्रेक्षकांना ते डॉक्टर पण बोलतात, याच्यावरती ना फार अशी शॉक ट्रीटमेंट देण्यात आली होती, यांच्यावरती ना फार असे उपचार करण्यात आले होते. त्याच्याने यांना बरं व्हायला ना साधारणपणे ना 1 ते 2 महिना लागू शकतो, पण ते लवकर पण बरं होऊ शकता ना, एकदम फास्ट ते रिकवर झाले ना तर एका दिवसात पण ते होऊ शकता. ते सगळ्यांच्या तब्येतीवरती. आता प्रेक्षकांना शुब्बू बोलतो, काही देखील एक होऊन यांना लवकरात लवकर बरं केलंच पाहिजे, काही देखील एक होऊन लवकरात लवकर बरे झालेच पाहिजे. आता प्रेक्षकांना श्रावणी पण बोलते, जर काय बरे झाले ना आपण जे काय सगळं सत्य ना ते सगळं आपण सत्य बाबांना सांगू शकतो. प्रेक्षकांना याच्यामध्ये काय मस्त असा देवी चमत्कार होतो. प्रेक्षकांना याच्यामध्ये आता जितक्या वर्षापासून आता गाडे पाटील विश्वंभरची काही देखील एक भेट घडलेली नसते, आता लवकरात लवकर त्यांची भेट घडणार असते. आता देवी इकडे प्रेक्षकांना फार मोठा असा चमत्कार करते. त्याच्याने आता इकडे डायरेक्टच ना विश्वंभर आणि गाडे पाटीलची भेट तर होतेच, पण आता इकडे डायरेक्टच जो काही गाडे पाटीलला त्रास होत होता ना तो त्रास मग आता गाडे पाटीलचा बरा होतो. आता इकडे गाडी पाटीलची डायरेक्ट ट्यूब पेटते. आता इकडे गाडे पाटील प्रेक्षकांना बोलायच्या अवस्थेमध्ये झालेला असतो. आता डायरेक्ट शुब्बू बोलतो, वा हे एकदम मस्त झालं बरं, हे देवानीच केलं बरं, नाहीतर इतक्या लवकर हे बरे झालेच नसते. डॉक्टर पण बोलता, हो हे अचानक इतक्या लवकर बरे झालेच नसते, हा देवाचाच काहीतरी एक चमत्कार असेल असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे शुब्बू बोलतो, आपल्याला ना लवकरात लवकर ना साहेबांची यांची भेट घडलीच पाहिजे. आता साहेबांची यांची भेट घडवल्यावर जो काय गैरसमज आहे तो सगळा गैरसमज दूर होईल असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे डायरेक्टच शुब्बू विश्वंभर पुढे जातो. शुब्बू विश्वंभरकडे जाऊन म्हणतो, लवकरात लवकर साहेब चला, मला तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जायचे, कशी तुमची भेट घडवून आणायची. तर आता विश्वंभर पण बोलतो, कोणाची भेट घडवून आणायची माझी, मला कोणाला भेटायचे ते तर मला सांग. हे सगळं काय चाललंय बरं शुब्बू तुझं, तू परत तर काही कटकार नाही करते, तू परत तर काही ते श्रावणी बरं मिळून तर काही करत नाही, सगळं काय बोलतोय बरं शुब्बू तू. आता प्रेक्षकांना शुब्बू पण बोलतो, मी जे काही बोलतोय ना ते फार महत्वाचं बोलतोय, तुम्ही प्लीज तुम्ही माझ्याबरोबर चला असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे शुब्बू पण येणार डायरेक्टच विश्वंभरला घेऊन जातो. आता इकडे शुब्बू विश्वंभरला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. विश्वंभर बोलतो, आपण इथे हॉस्पिटलमध्ये का बरं आलोय बरं शुब्बू, तुझं काय चाललंय बरं,
फोर्ड एनबीटी हॉस्पिटलमध्ये हे सगळं काय चालवलंय बरं तू. आता इकडे शुभू पण बोलतो, मला तुम्हाला ना फार मोठं असं सत्य दाखवायचं आहे साहेब, चला बरं तुम्ही माझ्याबरोबर ह्या रूममध्ये, असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे शुभू ना डायरेक्ट जिथे गाडे पाटील असतो ना त्या रूममध्ये विश्वंभरला घेऊन येतो. आता इकडे विश्वंभर बघतो तर काय तिथे गाडे पाटील असतो. विश्वंभरच्या पायाखालची जमीन सरकून जाते. विश्वंभरला कारण इतक्या वर्षापासून असं वाटत राहतो तो गाडे पाटील या जगामध्ये नाहीये, तो गाडे पाटील मरून गेलाय. कारण की आता हे सगळं जे काही खेळी चालवली राहते ना ती म्हणजेच काय त्या नंदाप्पानी विश्वंभरला असं पटवून दिलेलं राहतं की गाडे पाटील या जगामध्ये अजिबातच नाहीये. पण तसं काही देखील एक नसतं, गाडे पाटील याच जगामध्ये असतो. आता गाडे पाटीलला बघून विश्वंभरची तर पायाखालची जमीन एकदम सरकून जाते. विश्वंभर बोलतो, हा गाडे पाटील इथे आलाच कसं काय बरं, हा तर गाडे पाटील जिवंत नव्हता ना, हा गाडे पाटील तर ते जिवंत. एक सगळं काय चाललं आहे बरं शुभू, हे सगळं काय करतोय बरं तू, आणि तुला हा गाडे पाटील भेटलाच कुठे बरं. आता शुभू पण बोलतो, हा गाडे पाटील मला भेटला नाहीये बरं, हा गाडे पाटील आहे ना डायरेक्टच मॅडमला भेटलाय. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच आहे ना विश्वंभरच्या पायाखालची जमीन सरकते. विश्वंभरला खूप मोठा धक्का लागतो. आता विश्वंभर बोलतो, गाडे पाटील हे सगळं काय चाललंय बरं, हे सगळं काय करतोय बरं तू, हे सगळं तुझी काय खेळी बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच आहे ना गाडे पाटील पण जे काय घडलेलं असतं ना ते सगळं सांगतो. गाडे पाटील बोलतो, या सगळ्या कटकारस्थानामध्ये ती अलकनंदा सामील होती बरं. या अलकनंदाने ते सगळं घडवून आणलं होतं बरं. अलकनंदाचे सगळे कटकारस्थानं होते बरं. अलकनंदाला अख्खी प्रॉपर्टी गिळायची होती बरं. याच्याकरताच अलकनंदा कटकारस्थानं करू लागत होती बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट आहे ना विश्वंभरला त्याच्या बोलण्यावरती विश्वास पटलेला राहतो, कारण की इतक्या वर्षापासूनचे ते लहानपणीचे मित्र असतात. आता त्याच्या बोलण्यावरती प्रेक्षकांना विश्वंभरचा डायरेक्ट विश्वास पटतो. आता विश्वंभरचा त्याच्या बोलण्यावरती विश्वास पटून ते दोघं एकमेकांना मिठी मारतात. ते बोलतात, जे झालं गेलं ते सगळं सोड, पण तू कसं आहे बरं, आता तुझी अवस्था ही कोणी केली बरं, हे सगळं तुझ्या बरोबर काय होतंय बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच ना गाडे पाटील पण बोलतो, ही माझी अवस्था करण्यामागे हा जो काय सगळा हात आहे ना तो सगळा हात त्या बाईचाच आहे बरं. त्या बाईनी ना पैसे दिले होते डॉक्टरांना, मला शॉक ट्रीटमेंट दिली होती बरं. त्या बाईनीच मला किडनॅप करून ठेवलं होतं. श्रावणीची आई पण त्या बाईच्याच तावडीमध्ये आहे बरं. श्रावणीच्या आईला पण त्या बाईनीच दांबून ठेवलं आहे एका ठिकाणी. आता प्रेक्षकांना त्याच्याने जे काय सगळं सत्य असतं ना ते सगळं सत्य आता विश्वंभर पुढे आलेलं असतं. आता विश्वंभर बोलतो, काय श्रावणीची आई ह्या बाईच्या तावडीमध्ये, म्हणजे नेमकं काय बोलतोय बरं गाडे पाटील तू. आता प्रेक्षकांना इकडे गाडे पाटील पण बोलतो, एक 25 वर्ष आधी त्या बाईनी ना तिला पण ना एका ठिकाणी दांबून ठेवलं होतं बरं. पण त्याच्यानंतर त्या बाईचा तिचा संपर्क संपला होता बरं. आता इकडे डायरेक्ट ना त्या अलकनंदाला पण माहित नाही आहे बरं ती तिच्या तावडीमध्ये, पण ती तिच्याच तावडीमध्ये होती बरं. कारण की 25 वर्ष आधी तिने तिला किडनॅप करून ठेवलं होतं. त्याच्यानंतर आहे ना तिच्या डोक्यावरती एक जोर याचं लागलं होतं. त्याच्यानंतर तिने हे सगळं ती विसरली होती बरं. आणि 50 लाख रुपये दिले होते बरं गुंडांना हे सगळं कटकारस्थानं करायची. ते तिच्याच तावडीमध्ये आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच विश्वंभरला खूप मोठा असा धक्का लागतो. विश्वंभर बोलतो, म्हणजे अलकनंदाच्या डोक्यावरती लागलं होतं म्हणून ती सगळं विसरून गेली आहे बरं, तिच्या तावडीमध्येच आहे ती, म्हणजेच काय माझी बायको. आता डायरेक्ट गाडे पाटील पण बोलतो, हो तसंच आहे बरं, तिने गुंडांना पैसे दिले होते आणि गुंडांनी तिला लपवून ठेवलं इतक्या वर्षापासून. आता प्रेक्षकांना इकडे जे काय सगळं सत्य असतं ते सगळं सत्य आता इकडे विश्वंभर समोर आलेलं असतं. विश्वंभर बोलतो, हे तर फार त्याचं नव्हतं होऊन गेलं, म्हणजे या सगळ्या कटकारस्थानामध्ये अलकनंदा सामील आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे लवकरात लवकर एकदम कमी दिवसामध्ये एकदम कमी वेळामध्ये ना आता इकडे डायरेक्ट श्रावणीच्या आईची भेट घडणार राहते. आता इतक्या वर्षापासून श्रावणीने तिच्या आईला अजिबात बघितलेलं नसतं. श्रावणीला माहित नसतं तिची आई कशी दिसते, पण प्रेक्षकांना आता इकडे श्रावणीच्या आईची तर त्यांची ती भेट कशा प्रकारात घडणार आहे पाहणं तो फारच रंजक ठरणार आहे बरं. तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल ते नक्की सांगा. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी प्रेक्षकांना आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.